तर आता झिशान सिद्दीकी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामधून विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्याचाच अर्ज भरण्यासाठी आता ते दाखल झालेले आहेत। काल पक्षाच्या कोर कमिटीची बैठक देखील पार पडली होती, त्यानंतरच सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता। तर आज ते अर्ज भरण्यासाठी विधान भवनात दाखल झाले। अजित पवार पक्षातून विधान परिषदेसाठी आता माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आता ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। मोठ्या बंदोबस्तात ते आता अर्ज दाखल करणार काल राष्ट्रवादी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली होती आणि त्यानंतर झिशान सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता। ते आज लगेच अर्ज भरण्यासाठी दाखल झाले।